कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार, मी सुप्रिया विकास तरडे। माझं सासर सातारा जिल्ह्यात बामनोली म्हणून आहे आणि माहेर सातारा जिल्ह्यातच आहे, जवळे गाव आहे। गाव जवळ आहे, जवळे गावात जवळ आहे। आणि मिस्टर कुठले तुमचे? मिस्टर बामनोली, सातारा जिल्ह्यातच येतं ते म्हणाले का जवळे? म्हणजे जवळे गावातली मुलगी करतो असं म्हणाले का? नाही, माहेर गावाचं नावच आहे जवळे। जवळे किती मस्त गाव आहे, त्या कोणाला कधी दूर ठेवत नाही। सावित्रीबाई फुलेंचं गाव आहे ना नायगाव, तिथून जवळ आहे माझं गाव। बरं बरं बरं। नमस्कार। नमस्कार, माझं नाव प्रतिभा राजेश खराटे, हे माहेरचं नाव आहे। माझं माहेर कराड आहे आणि प्रतिभा सचिन निकाळजे हे माझं सासरचं नाव आहे आणि माझं सासर गिरवी फलटणच्या जवळ आहे। बरं। नमस्कार, माझं नाव सोनाली चेतन जाधव। मी तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड जवळ घाटनांदूर माझं सासर आहे आणि सोनाली प्रदीप गायकवाड माझं माहेरचं नाव आहे आणि तिथे जवळच उजनी हे माझं माहेरचं गाव आहे। अरे वा, तुम्ही किती लांबून लांबून दुरून येऊन मोशीमध्ये आता राहता? एका सोसायटीतल्या। अरे वा, एका सोसायटीत। पण बघा ना, किती वेळ सासर माहेर तुमचं दूर आहे, कामानिमित्त तुम्ही सगळ्या इथे राहता। रोज एकमेकींना भेटत असता, रोज एकमेकींशी बोलत असता? एक दोन तासाला आमची भेट होते। 2 तासांनी? मेन म्हणजे आमच्या फ्लॅटच्या बाहेर आहे ना मस्त असं पोर्च आहे, म्हणजे बरेच मोठे स्पेस आहे, त्याच्यामुळे सगळे तिकडे एकत्र होतात। आमचे प्रोग्राम वगैरे सगळे असं दारातच होतात, छोटे छोटे 50 लोक बसतील असं मोठा स्पेस आहे। आलेल्या पाहुण्यांना घरात बसवता का दारात? ऍक्च्युली हा प्रश्न आलेल्या पाहुण्यांना पण पडतो की पोर्च मध्ये बसायचं की तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 12 वर्ष। काय मिस्टर काय करतात? ऍक्च्युली ते जॉब करत होते, पण त्यांचा थोडा हेल्थ प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांनी सोडला आणि आता सध्या जसं होईल त्यांना तसं ते मॅनेज करतात। जॉब काय करतात? आता टूर्स अँड ट्रॅव्हल्स वरती जातात। मी घरीच असते आणि मला इथं सोसायटीत ह्यांच्याकडे येऊन 3 वर्ष झाले, पण ह्यांच्या मैत्रीमध्ये मला येऊन 2 वर्ष झाले। पहिलं 1 वर्ष ह्यांनी तुम्हाला घुसूच दिलं ती अनकम्फर्टेबल होती ऍक्च्युली घुसण्यासाठी। तसंच म्हणावं लागेल। भांडतात ना ह्या, इतक्या भांडतात की विचारूच नका। कोण कोण? त्या मॅडम खूप भांडतात आमच्याशी। तुमच्यापैकी कोणाचा कधी अबोला झालाय? हो, बराच वेळा। माझा नीचा 1.5 वर्ष होता। 1.5 वर्ष? कशामुळे? ऍक्च्युली आमची फ्रेंडशिप 10 वर्षापासून आम्ही सोबत आहोत। एक इमॅजिन करा, आम्ही ऍक्च्युली 2-2 तासाला भेटतो म्हटलं तुम्ही, 2 दरवाजे आहेत पण नाही, आणि तेच आम्ही 1.5 वर्ष नव्हतो बोलत। आम्ही समोरासमोर असून राहून बोलत नाही, त्याला ती जिम्मेदार होती। ऍक्च्युली माझी चूक होती, मी ती काय झालं म्हणजे असं होतं की सोसायटी प्रॉब्लेम, हिचे मिस्टर आणि माझे मिस्टर थोडे म्हणजे 2 हे आहेत, कमिटीज आहेत असे। तर मग ते माझ्या मिस्टरांना कोणीतरी काही बोललं म्हणून मी जाऊन हिच्या मिस्टरांना थोडी बोलले। दारात आले आणि मागं आले की माझं सांत्वन करायचं, तू कशाला चिडतीये, शांत राहा प्रतिभा। आणि दारात घालत होते की दारातच उभी होती आणि म्हटलं की मैत्री गेली खड्ड्यात, माझा नवरा मला महत्वाचा आहे। ते हिला खूप लागलं, हिला लागलं, ते झालं, ती गेली घरी। त्याच्यानंतर मी रागारागात बाहेर निघून गेले आणि माझा ऍक्सिडेंट झाला। म्हणजे मला असं वाटलं की अरे मी कुठंतरी दुखवलं, त्याचं मला हे झालं। तुम्हाला ऍक्सिडेंट झाल्यावर त्या बघायला पण नाही आली होती पण ती बरं झालं म्हणून ती रडत होती खूप ऍक्च्युली, कारण यांनी ना खूप डिप्रेशन मधून ऑफिसला निघून गेलेले, फोन घरी सगळं, आणि डिप्रेशन मधून गेले। सांगा, तुमच्या रागामुळेच ते डिप्रेशन मध्ये जातात? बरं, चला, तुमच्या दोघीत असा अबोला झालेला, अजून कोणात झाला होता अबोला? यांचा अबोला आहे पण अजून बोलत नाहीये। का हो, काय झालं? मुलांवरून भांडणं। तुमच्या दोघींची? हा, भांडण असं नाही, पण मुलांवरून म्हणजे खटकलं ती, मग खटकलं। मुलं बोलतात? बोलतात। मिस्टर? हा, बोलतात। तसं आम्ही अजून तिला लाडवलेलंच नाही, फक्त दोघींच्या मध्येच हे। मग काय झालं काय, पण म्हणजे कशामुळे एवढं झालं? मला कारणच नाही समजलं, त्यांच्या कारण मला नाही समजलं, आजपर्यंत पण नाही समजलं। किती वर्ष झाली बोलत नाही तुम्ही? 2.5-3 वर्ष होतील आता। काय हो, काय असं काय म्हणजे? आता माझी छोटी मुलगी म्हणजे रांगत होती फक्त, आणि हीच बाहेरून आली होती, हिच्याकडून दरवाजा उघडा राहिला होता आणि ती बाहेर गेली। मग हिच्याच मुलाला मी म्हटलं फक्त आवाज देऊन तिला इकडे घेऊन ये, तर तिच्या मुलाला ते काम सांगितलं, ते तिला आवडलं नाही। हातांचा गैरसमज आहे, मला अजून पण काहीच कारण नाही कळलं आणि मी
विचारलं पण 2-3 जणींना, का ग सांगितलं का, त्या का चिडल्या, का बोलत नाही, त्या म्हणे नाही मला नाही माहित, म्हणजे त्या सांगितलंच नाही त्यांनी. त्याच्यासाठी होम मिनिस्टर मध्ये यावं लागेल. पण हे कारण माझ्या मनात नाही, ह्या ज्या बोलतात ना ते तुमच्या मनात काय आहे ते सांगा. रुद्रची एक्झाम होती, फायनल एक्झाम, आणि 9चा टायमिंग होता ऍक्च्युली, आणि तो कुठे गेला मला माहित नव्हतं, म्हणून मी त्याला ह्यांच्या घरात आवाज दिला. त्या म्हटलं इथं नाहीये तो. त्यावेळेस कोरोनाचा टाइम होता आणि ऑनलाईन होतं सगळं. त्याच्या मॅम नाव घेत होत्या, ऋग्वेद ऋग्वेद ऋग्वेद, म्हणजे दुपारच्या टायमिंगची घटना ही, असं नाही सकाळचं आहे, दुपारची घटना. ह्या येऊन मस्त सोफ्यावर बसल्या होत्या आणि रुद्रला आवाज देते, दरवाजा ओपन आहेत, रुद्र तिकडून बडबड, मी दरवाजा थोडासा सेफ्टी डोअर असं, मग मी कसं खाली बसल्यावर कसा आवाज दिला मी रुद्र म्हणून, आवाज दिला. पण तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं असं झालं की त्याने एक्झाम सोडून कुठे गेला मला माहित नाही, आणि तो ज्या वेळेस आला ना, गेला कोण? रुद्र. त्यांच्यावर रागवायचं काय? मी रागवलीच नाही, त्याच गप्पा झाल्या. नाही, अजून एवढं पण सांगते मी, मी आवाज दिला, त्याला काम सांगितलं म्हणून त्यांनी मला तेवढ्या, पण ह्यांनी 2-3 शब्द असे वापरले, मग मला पण ते पटलं नाही बरं का. त्या ह्याच्यात 2-3 शब्द असे वापरले, मग ते भले ते मुलांना उद्देशून मला असू नाही तर कुणाला असो, पण मला काही ते पटलं नाही. मी त्यांच्या मुलाचं लहानपणी तो किती वात्रट होता त्यांना विचारा, मी किती प्रामाणिकपणे सगळं करायचे, त्या स्वतः त्यावेळेस म्हणायच्या नशीब शेजार चांगला मिळालाय म्हणून सगळं आमच्या रुद्राचं निभावलं. पण मला त्यांचा गप्प बसण्याचं कारण, आणि आज तेवढ्यासाठी कोल्हापूरला होतो, आणि आता 2023 पर्यंत काय झालं ते आता विसरायचं आहे. मी काय मनात घेतलं, ह्या माझ्यावरती का रागवल्या असतील, कारण त्या मला आदल्या दिवशी रात्री ना माझ्याकडे तूप घ्यायला काय वाटलं म्हणजे त्यांना गाजराचा हलवा बनवायचा होता, आणि त्या आल्या होत्या. पण त्या कशा विचारलं मला की स्वप्नाली घरी नानी एक्स्ट्रा तूप बनवतात का? नानी म्हणजे माझी सासूबाई. तर मी म्हटलं हो बनवतात, पण कसं दिवसाचे आठवड्याचे 2-3 उपवास असतात, त्यामुळे विकणं वगैरे होत नाही, घरच्या घरीच राहतं ते सगळं. तर त्या म्हणे नाही का आता अंशिका पण लहान आहे, मग थोडं लागत होतं, तर असं. पण मला ऍक्च्युली ते नव्हतं माहिती की त्यांना गाजराच्या हलव्याला सध्या लगेच तूप लागते, आणि मी इतकी वर्ष समजतीये की मी त्यांना तूप दिलं नाही म्हणून. मी तर स्वतःच्या हाताने घेऊन येते, तुम्ही माझ्याकडून हाताने घेऊन जाता फ्रीज ओपन करण्यापासून. हे होतं आमच्यामध्ये. आज मी पाहिजे तर 1-1 किलोच्या तुपाच्या आणि प्रश्न तो पण नाही, फक्त त्यांनी ते शब्द वापरले त्याच्यामुळे मी फक्त ऐका ना, मला ते शब्द आठवत नाहीयेत मी कोणते शब्द मी सांगते ना. बोला सांगून टाका. असू द्या, नाही असं काही बरं ऐका, जे कुठले शब्द बोललेले आहेत ते आजपासून मागे घेताय? मी तर माझ्या वतीने तेव्हाच घेतले होते, पण त्या माझ्याशी बोलल्याच नाही. असंच होतं, त्या बोलून काय मिळतात, त्या स्वतःहून बोलायला येतात, आणि मग त्याला काय अर्थ, 2-4 वेळा असं होऊन गेल्यानंतर त्याच बोलायला येणार, आणि काय जे झालं ते झालं का, मग विसरून जायचं का? आपल्याला पण थोडं पण वाटतंच ना. म्हणजे काय मला सांगा, तुमच्या आणि मिस्टरांमध्ये किती वेळा वाद होतात? पण फार रेअरली, असं एवढं हे नाही, म्हणजे फार कमी होतात. होय ना? तुमच्या आणि तुमच्या घरात जर असेल तर सेकंदाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.